संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी दुपारी 2 वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। या निमित्ताने संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले। सकाळपासूनच वारकरी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये यायला सुरुवात झाली आहे। पहाटेची नित्यपूजा झाल्यानंतर नारळ पूजा केली जाईल, भजन कीर्तनाचा सोहळा पार पडेल आणि त्यानंतर पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। कुशावर्त तीर्थात नाथांच्या पादुकांना स्थान घेतलं जाणार आहे। त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर पालखी कुठे मार्गस्थ होणार आहे? पहाटेपासूनच नित्यपूजा झाल्यानंतर पुढील धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे आणि याविषयी पुजारी जयंत महाराज यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। मुक्ताईनंतर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज पंढरीच्या दिशेने रवाना होत आहे। त्र्यंबकेश्वरच्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसर हा भक्तिभावाने अत्यंत भारावलेला आहे। साधारणतः दुपारी 2 वाजता पालखी त्र्यंबकेश्वर नगरीमधनं प्रस्थान ठेवणार आहे। जयंत महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, आज पालखी प्रस्थान ठेवते, सकाळपासून काय काय पूजाविधी पार पडले? रोजचे महाराजांच्या समाधीची षोडशोपचार पूजा काकडा आता झालेला आहे आणि मग त्यानंतर 11 वाजता नारळ प्रसाद आणि बरोबर दुपारी 1:30 वाजता प्रस्थानचं भजन आरंभ होईल। भजन झाल्यानंतर आरती होईल। आरती झाली की 2 वाजता महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवण्यात येतील आणि 2 वाजता इथून प्रस्थान होईल। निवृत्तीनाथ महाराजांचा संपूर्ण पालखी सोहळा हा 48 दिवसाचा आहे। पहिले 26 दिवस आपल्याला पंढरपूरला लागतात। 26व्या दिवशी आपण दशमीच्या दिवशी पंढरपूरला जातो। पौर्णिमेपर्यंत 5 दिवस पंढरपूरला निवृत्तीनाथ मठामध्ये महाराजांच्या पालखीचं तिथे 5 दिवस मुक्काम असतो आणि मग गुरुपौर्णिमेला निघालो की श्रावण शुद्ध तृतीया 15 ऑगस्ट या दिवशी आपण येणार। एकंदर संपूर्ण 48 दिवस जाऊन येऊन लागतात। किती दिंड्या सहभागी? यामध्ये संस्थांमध्ये 60 दिंड्या सहभागी असतात। दरवेळेसपेक्षा यावेळेस काही वेगळी काही वैशिष्ट्य आहेत का? निर्मलवारी आपण करतो अशा पद्धतीने? निर्मलवारीची विशेषता आहेच ना, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ज्यामध्ये आणखीन सुधारणा आहे निर्मलवारीच्या दृष्टीने की पालखी गेल्यानंतर ग्रामस्थांना त्याचा त्रास होऊ नये याकरता अतिशय योग्य प्रकारे त्याचं नियोजन आहे आणि हरितही वारी व्हावी दरवर्षी आपण काही वृक्षारोपणही त्या निमित्ताने करत असतो। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर।